प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पुण्यभूमीत ज्या मातीत संत ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द उमटले, ज्या मातीने जगद्गुरु संत तुकोबांचे अभंग ऐकले, ज्या मातीने साधू संतांच्या चरणाला स्पर्श केला, ज्या मातीने 350 वर्षापूर्वीच्या सह्याद्रीच्या दरेखोऱ्यातील घोड्यांच्या टापांचा आवाज आपल्या कानात साठवून ठेवला, ज्या मातीत हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचा जाणता राजा, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा आराध्यवत छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, असे या साधू संतांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आज या ठिकाणी सन्माननीय ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांतजी कांबळे पाटील यांची जी देवळा ग्रामपंचायतीमधून प्रशासकीय बदली सिन्नर तालुक्यातील ठाणगाव या ग्रामपंचायतीमध्ये झालेली आहे आणि त्या बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभासाठी जो या गावचे सन्माननीय विद्यमान सरपंच, आदर्श सरपंच पूर्णानंद जाधव साहेब, गोपालजी खोसकर साहेब आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी जो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सन्माननीय ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, गावातील सर्व नागरिक यांचं मी सर्वप्रथम कातुरे पाटलांच्या वतीने शब्द सोमनाने सहर्ष असे स्वागत करतो। खरं पाहिलं तर सन्माननीय कातुरे पाटील त्यांनी अतिशय चांगलं काम केले या गावात, म्हणून आपण त्यांचा एवढा मोठा सन्मानाचा कार्यक्रम केला। त्यांच्यावरती सांगावंच वाटतं, मंजिल एवढी को मिलती है जिनके स्वप्न में जान होती है, ये पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होते है। हौसला, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ही कातुरे पाटलांकडे आहे। ते कुठेही गेले तरी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आणि काम केलं तर नाव होतं। आजकाल काम जर नाही केलं तर तुम्ही सत्कार सुद्धा केला नसता। म्हणजे मला या निमित्त अनाथाच्या माई असणाऱ्या सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आठवतं, या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर आधी चांगलं काम करावं लागतं, त्याचंच नाव महाराष्ट्र आहे बाबा, त्याचंच नाव महाराष्ट्र आहे। सोन्यासारखे माणसं या मातीत होऊन गेली, परत परत नवीन उगवले, म्हणून हा महाराष्ट्र उभा आहे। मग आम्ही थकून चालेल, हारून चालेल नाही, उद्याची पहाट आपलीच आहे असे नेहमी सांगत असत। तसंच कातुरे पाटलांनी अतिशय चांगलं या गावात काम केलंय। मला या निमित्त एक संत एकनाथ महाराजांचा अभंग आठवतो, आणखीच असेल एकल्याच प्राण्या माझे माझे म्हणून, नाही रे नाही कोणाचे कोणी, शेवटी एकट्याला जायचंय, शेवटी जाताना आज चांगलं काम केलं आहे त्या कामाची पावती घेऊनच आपल्याला एक चांगलं काम घेऊनच कातुरे पाटील या ठिकाणी जात आहेत। आणि या निमित्त मला सांगावंच वाटतं, त्र्यंबक राजाची चरणी प्रार्थना करतो की कातुरे पाटलांना उदंड आयुष्य लाभो, कातुरे पाटलांच्या मनातील आशा आकांक्षा सर्व पूर्ण हो, निरामय आरोग्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने। आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देत असताना शेवटी एकच सांगावंच वाटतं, निसर्गामध्ये 3 ऋतू असतात हे आपल्याला सर्वच ठाऊक आहे, एक उन्हाळा, 2 पावसाळा, 3 हिवाळा। परंतु मला वाटतं आपल्या देवळा ग्रामपंचायतीमध्ये सर्व ग्रामस्थांमध्ये जिव्हाळा हा 12 असणारा ऋतू आहे, त्यामुळे आमच्या कातुरे पाटलांचा एवढा मोठा सन्मान केला। मी कातुरे पाटलांच्या वतीने आपल्या सर्वांचं लाख लाख कोटी कोटी धन्यवाद मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो।